ज्या दिव्यांग बांधवांचे मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे अनुदान खात्यावर जमा झालेले नाहीये, त्या सर्व दिव्यांग बांधवांनी आणि त्या दिव्यांग भगिनींनी काय करायचं आहे, काय करू शकतात, त्या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो. तर हो मित्र, बऱ्याचशा लाभार्थ्यांचं मार्च महिन्याचं अनुदान जमा झालेलं नाहीये. सोबतच त्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त लाभार्थ्यांचं एप्रिल महिन्याचं जे अनुदान आहे ते सुद्धा त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा झालेलं नाहीये. आणि गेली 3 दिवस झाले या सर्व दिव्यांग बांधवांच्या आणि भगिनींच्या मी संपर्कात आहे. त्यांचा फॉलोअप घेत आहे आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि काही सूत्रांच्या माध्यमातून मिळत असलेली माहिती आहे ती सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. ते वेळोवेळी या प्रश्नाचं एकच उत्तर देत आहे की अनुदान वितरण सुरू आहे आणि नक्कीच 100% तुमच्या खात्यावर ज्यांचं राहिलेलं आहे त्यांच्या खात्यावर हे पैसे 2-4 दिवसामध्ये जमा होऊन जातील. आणि कुठे ना कुठे यावेळेस ती गोष्ट खरी सुद्धा वाटत आहे, कारण की मी रोज पाहत आहे काल रात्री उशिरापर्यंत, परवा दिवशी रात्री उशिरापर्यंत बऱ्याचशा लाभार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्न खात्यावर त्यांचं एप्रिल महिन्याचं जे अनुदान आहे ते जमा होणे अजूनही सुरू आहे मित्रांनो. मग ती स्टेट बँक असो, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, पोस्ट बँक असेल किंवा इतरही कोणत्या नॅशनलाइज बँका असतील मित्रांनो. त्यामुळे पॅनिक होऊ नका, घाबरून जाऊ नका. आता मी जरी तुम्हाला म्हणत आहे घाबरून जाऊ नका किंवा पॅनिक होऊ नका, परंतु मी समजू शकतो मित्रांनो. संजय गांधी निराधार योजनेचे 1500 रुपये असतील, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे 1500 रुपये असतील किंवा दिव्यांग बांधवांना आता जे 2500 रुपयाचं अनुदान मिळत आहे ते 2500 रुपये असतील. या पैशाचं तुम्हाला काय किती महत्व आहे मी नक्की समजू शकतो, कारण मी रोज या सर्व लाभार्थ्यांमध्ये वावरतो, उठतो बसतो, त्यांच्या हाल अपेष्टा अडी अडचणी पाहतो. त्यांचे नातेवाईक आहेत किंवा नाहीत, असून सुद्धा कोणी काही मदत करते का, नाही करत का, त्यांना घराच्या बाहेर जाता येते, दुकानापर्यंत दवाखान्यापर्यंत जाता येते का, नाही येते का, त्यांची मदत कोणी करते का, नाही करते का. आणि या 1500 रुपयाचं 2500 रुपयाचं त्यांना खरोखर किती मोठा हातभार होतो हे सुद्धा मी पाहतो. आणि ते जेव्हा 2-2, 3-3 महिने येत नाही त्यावेळेस त्यांना काय अडचणी भोगाव्या लागतात हे सुद्धा पाहतो. आणि बऱ्याच वेळा असंच होते की त्याच्या मनामध्ये जे बसलेलं आहे ते खरं सुद्धा आहे. एक वेळ काय हे पैसे मागे पडले 1-2 महिन्याचे, ते परत त्यांना कधी आलेले आजपर्यंत पाहावयास मिळालेले नाहीये. इक्का दुक्का लाभार्थ्यांना जर सोडलं तर 90-98% लाभार्थ्यांना मागचे अनुदान त्यांना कधीच मिळत नाहीये. त्यामुळे ते पॅनिक होतात मित्रांनो. आता मित्रांनो, मी रोज या संदर्भात फॉलोअप घेऊन तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा करत असताना मी जरी सांगत असलो वाट पहा, घाबरून जाऊ नका, तरी सुद्धा नक्कीच विषय असा असतो की कुठे ना कुठे जेव्हा तुमचे पैसे, तुमचे अनुदान थांबते त्यावेळेस एकच कारण नसते, वेगवेगळी कारणं असतात. आणि ज्या ज्या लाभार्थ्यांना हे शक्य आहे, जे लाभार्थी सुशिक्षित आहेत, थोडेसे शिकलेले आहेत, समजूतदार आहेत किंवा ते कुठे बाहेर जाऊ शकतात, जसं की तहसील कार्यालयापर्यंत, ऑनलाईन सेंटरपर्यंत, त्या ठिकाणी ते जात आहेत. त्यांच्या सर्व त्रुटी, क्वेरीज काय आहेत ते तपासून पाहत आहेत. खूप साऱ्या लाभार्थ्यांच्या कुठलीही क्वेरीज नाही. याचं म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यांच्या आधार लिंक आहे, त्यांची UDIDची KYC झालेली आहे, UDID आहे, UDIDचे जे टक्के आहेत ते 50% वर आहेत. UDID आधार सोबत लिंक आहे, KYC झालेली आहे, बँकेची KYC झालेली आहे, कुठल्या बँकेला होल्ड सुद्धा नाहीये. एवढंच काय तर खूप सारे लाभार्थी मोबाईलवर किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्यांचं स्टेटस पाहत आहे त्या पोर्टलवर, तिथे सुद्धा ऍक्टिव्ह दाखवत आहे. काही लोकांचं डिस्बर्स दाखवत आहे, काही लोकांचं डिस्बर्स नाही दाखवत आहे. परंतु आता काही लोकांनी तिथे जाऊन तिथे डिस्बर्स अवेटेड दाखवत आहे. हे कळल्याच्या नंतर आपण परत एक वेळ समजू शकतो की तुमचं वितरण होणारच आहे, थोडासा वेळ लागेल, निश्चिंत राहा. मग आता खरोखर निश्चिंत राहायचा अर्थ चुप बसायचं आहे का, आपल्या हाती काय आहे, आपण काय काय करू शकतो, तर आपण काय काय करू शकतो या अगोदरच्या सर्व व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी तहसील कार्यालय गाठायचं आहे, तिथे विचारपूस करायची आहे, कागदपत्राची आवश्यकता असल्यास कागदपत्र सादर करायची आहे, UDIDची KYC करायची आहे, आधार लिंक करायचं आहे, आधार बँकेसोबत लिंक करायचं आहे, बँकेची KYC सुद्धा करायची आहे. आणि एवढं काही झालेलं असताना सुद्धा काही जण मेल करत आहे, नक्कीच करा, हरकत नाही. सोबतच दिव्यांगांकरिता जे दिव्यांग सहाय्यक चॅटबोट व्हॉट्सअपवर, मोबाईलवर, अँड्रॉइडवर दिलेला आहे, ज्याचा नंबर 78 21 92 27 75. परत एक वेळ सांगतो, 78 21 92 27 75 हा आहे. हा नंबर दिव्यांग सहाय्यक म्हणून सेव्ह करून घ्यायचा आहे. त्याच्यावर तुमच्या भाषेमध्ये हिंदी, इंग्रजी, मराठीमध्ये तुम्हाला जसं शक्य होईल ते तुमची तक्रार, कोणत्या महिन्याचं अनुदान आलेलं नाहीये, काय आहे ते सर्व तुम्हाला लिहून टाईप करून पाठवायचं आहे. त्याचा रेफरन्स नंबर भेटेल. त्याचा रेफरन्स भेटल्याच्या नंतर या नंबरला हलक्यात घेऊ नका. ह्या नंबरवर तक्रार केल्याच्या नंतर, तुमची कोणती समस्या मांडल्याच्या नंतर महिन्याभराच्या आतमध्ये तुमच्या तहसील कार्यालयामधून थेट तुम्हाला पत्र व्यवहार होतो. तुमचा कोतवाल वगैरे किंवा
पोस्टाच्या सहाय्याने काय होणं, तुमच्या घरपोच ते पत्र येते, तुमच्या समस्येचं निरसन झालं का नाही झालं का, पुढे फॉलोअप पाठवली का, ह्या सर्व गोष्टीचं त्या पत्राच्या माध्यमातून तुमच्यासोबत पत्रव्यवहार होतो आणि त्याच्यामध्ये स्पष्ट लिहून येते मित्रांनो तहसील कार्यालयाच्या माध्यमातून. आता हे कशासाठी करायचं आहे, या चॅटबॉटवर तक्रार केल्याच्या नंतर काय ताबडतोबच तुमची समस्या मार्गी लागेल अशातला विषय नाहीये, वेळ लागू शकतो. परंतु आज जर आपण तक्रार नोंदवली तर आपण म्हणजे फक्त एकच नाही, खूप सारे लाभार्थी तक्रार नोंदवत आहेत, नोंदवू शकतात आणि नोंदवा सुद्धा, कारण की हा नंबर आपल्याकरिताच आहे. जेव्हा हजारोच्या संख्येमध्ये या तक्रार नंबरवर तक्रार नोंदवल्या जाईल तेव्हा कुठे त्यांना तुमच्या अडचणी समस्या कळतील आणि इथून पुढे या प्रकरणाला, या अनुदानाला वेग येईल, तुमच्या समस्या अडचणी मार्गी लागायला वेळ येईल आणि कुठे ना कुठे वेळेवर वितरण सुरू होण्याकरिता मदत होईल. याकरिता सर्वांनी या गोष्टी करावयाच्या आहेत. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच निवेदन देऊ शकता, विनंती अर्ज देऊ शकता, तक्रार अर्ज तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी विभागामध्ये देऊ शकता, आयुक्ताकडे वर पाठवू शकता, तहसीलदारांकडे देऊ शकता, ज्या बांधवांना शक्य आहे त्या बांधवांना. आणि या व्यतिरिक्त जे टोल फ्री नंबर आहेत तिथे सुद्धा संपर्क करू शकता. आता बऱ्याचशा लाभार्थ्यांना टोल फ्री नंबरवर सांगण्यात येत आहे, तहसील कार्यालयामधून सुद्धा सांगण्यात येत आहे की आता आम्ही काही करू शकत नाही किंवा हे वितरण होऊन जाईल किंवा वितरण होणार नाही किंवा आम्हाला काही माहिती नाहीये, अशी माहिती देण्यात येत आहे. परंतु अशी माहिती, अशी उत्तरं दिल्याच्या नंतर सुद्धा मी बऱ्याचशा बांधवांना सांगितलं आहे की तुम्ही निश्चिंत राहा, तुमचं वितरण होणार आहे. आणि खरोखर अक्षरशः कालपर्यंत त्यांना त्यांच्या खात्यावर वितरण अजूनही सुरू आहे, हे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या कमेंटमध्ये सांगितलेलं आहे. रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत त्यांचं अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होत आहे. कारणच तसं आहे की पूर्ण प्रक्रिया चेंज झालेली आहे, पोर्टल चेंज झालेले आहेत. नवीनतम दिव्यांगांचं जे अनुदान आहे ते वेगळ्या स्वरूपामध्ये, वेगळ्या ठिकाणाहून देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, विधवा माता भगिनी यांचं जे अनुदान आहे ते अगोदरच्या पोर्टलच्या माध्यमातून देणे सुरू आहे. सध्याचं तरी समजा दिव्यांगांचं सुद्धा इथूनच देणे सुरू आहे, परंतु कुठे ना कुठे दिव्यांग पोर्टलवर नोंदणी करणे आणि त्याच्यानंतर पडताळणी करणे, ते किती आकडा आलेला आहे, किती बांधव रोज दिव्यांग पडताळणी होत आहे, नोंदणी होत आहे, याच्यानुसार ह्या गोष्टी होत आहे आणि याकरिता उशीर होत आहे. त्यामुळे नक्कीच पॅनिक होऊ नका, पण जेवढं काही मी सांगितलेलं आहे तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं नक्कीच करा. तुमच्या लोकप्रतिनिधींना सुद्धा सांगा. आणि सकारात्मक महत्वाची बाब अशी आहे की बच्चू भाऊ कडू या गोष्टीचा फॉलोअप घेत आहे, त्यांचा कुठे ना कुठे सत्तेमध्ये प्रवेश होत आहे आणि त्यांचा सत्तेमध्ये प्रवेश झाल्याच्या नंतर नक्कीच तुमचे जे हे प्रश्न आहेत या प्रश्नांना वेग येईल, मार्गी लागायला वेग येईल, तुमच्या समस्या निराकरण होण्याकरिता सुद्धा वेग येईल मित्रांनो. त्यामुळे पॅनिक होऊ नका, निश्चिंत राहा. वितरण अजूनही सुरू आहेच, म्हणजे ते काही बंद झालेलं नाही, टप्प्याटप्प्याने होत आहे. अधिकारी सुद्धा सांगत आहे की 2-4 दिवसापर्यंत होऊ शकते. तुम्हाला भलेही वाटत असेल की तुम्ही मे महिन्याच्या संदर्भात अपडेट दिली, मे महिन्याच्या वितरणाच्या निधीच्या संदर्भात व्हिडिओ टाकला, आता मे महिन्याचं येत आहे, परंतु आम्हाला अजून मार्च आणि एप्रिलचं सुद्धा आलेलं नाहीये. मार्च संदर्भात तुम्ही वेळोवेळी स्पष्ट सांगितलेलं की मार्च संदर्भात मी तुम्हाला काही सांगू शकत नाही, परंतु एप्रिलचं तुमचं येत्या 2 दिवसामध्ये अजून सुद्धा वितरण सुरू राहू शकते, होऊ शकते. तुमचे 2-4 दिवसामध्ये पैसे अजूनही येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही ते पैसे पाहण्याचा प्रयत्न करा, चेक करत राहा. दिवसातून एकदा चेक करा किंवा 2दा चेक करा, संध्याकाळी, दुपारपर्यंत आणि सकाळी एक वेळ. त्यामुळे या व्यतिरिक्त जर अजून काही तुम्हाला नवीन कळालं, जसं की समजा काही लाभार्थी असे सांगतात की त्यांना 500 रुपये आलेले आहेत, त्यांचा हा जो एक प्रश्न आहे या प्रश्नाचं निरसन खरोखरच अजूनही कुठं झालेलं नाहीये, असं काही तुम्हाला नवीन दिसून आलं या योजनेच्या माध्यमातून, कारण दिसून आलं, कोणी काही वेगळं उत्तर दिलं तरी सुद्धा या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नोंदवू शकता, तुमच्या प्रतिक्रिया मांडू शकता मित्रांनो. या व्यतिरिक्त माझ्याकडे सुद्धा जी अपडेट आली, मी अपडेट घेण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे, जी अपडेट आली ती नक्कीच कमेंट बॉक्सच्या माध्यमातून असो की आवश्यक असल्यास प्लेन व्हिडिओ बनवून नवीन व्हिडिओच्या माध्यमातून असो, मी सर्व बांधवांपर्यंत आणि भगिनींपर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. तर मित्र आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली एक थोडीफार आधारदायक, दिलासादायक माहिती नेहमीप्रमाणे, ज्याप्रमाणे आपल्याला माझे व्हिडिओ आवडतात, विश्वासार्ह वाटतात आणि मदत वाटतात, त्यानुसारच ही सुद्धा माहिती तुमच्याकरिता नक्कीच उपयोगी ठरेल. तर मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती, अशीच माहिती, विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर आपल्या सर्वांपर्यंत मी नेहमी वेळोवेळी पोहोचवू शकेन आणि माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावे याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम बांधवांना, भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचेल आणि ते तुमचे आभार मानतील मित्रांनो. तर मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच, भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि मी नेहमीप्रमाणे सांगतो त्या अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्र.